तू माझ्या बुद्धिमत्तेला अंडर एस्टिमेट करतोयस का माझ्या खिलाडू वृत्तीला? प्रायव्हेट डिटेक्टिव्हला घरात आणण्याची तुझी कृती चांगली होती हे कळण्या इतपत बुद्धिमत्ता माझ्यापाशी आहे. हा, आता एखादा माणूस वारंवार आपल्या मनाविरुद्ध वागतो, पण अचानक तो एखादी चांगली गोष्ट करतो तर ती चांगली आहे असं म्हणणं एवढा खिलाडूपणा माझ्यापाशी आहे. पण पुढे काय? म्हणजे घरात शोधून झालं, काही मिळालं नाही. आता पुढे काय करायचं ठरलंय? खरं तर ह्यावर फारसं अजून बोलणं नाही झालं. उद्या फोन करणार आहे. पूर्वी तुझ्या वागण्याचे अर्थ नाही लावायला लागायचे. आता तू कोणतीही गोष्ट केलीस तरी समोरचा माणूस गोंधळात पडतो. विचार करायला लागतो की याला नक्की काय म्हणायचंय, काय साध्य करायचंय याला. उदाहरणार्थ तुझी पुण्याची ट्रिप, गोव्याच्या टोल रिसीट्स, विनय वेंगुर्लेकर हा विनय वेंगुर्लेकर नसून कपिल भूतकर नावाचा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असणं. पटतील अशी एक्सप्लेनेशन्स मी दिलेली आहेत. एक्सप्लेनेशन्स पटतील अशी, पण खरी नाहीत विक्रम. म्हणजे काय म्हणायचं तुला? मी खोटंच बोलतोय का? मला एवढंच म्हणायचंय की एक्सप्लेनेशन हे नेहमी खरं असतंच असं नाही. माझ्या खरेपणाबद्दल, माझ्या पारदर्शकतेबद्दल बोलतेस ना तू. आणि तू काय करतेस? तू त्या अविनाशच्या घरी गेली होतीस ना? गेली होतीस तर आजपर्यंत का नाही सांगितलंस मला? तुला कोण बोललं? मयंकने तुला त्याच्या घराबाहेर पडताना पाहिलंय. तुला कुणावर विश्वास ठेवायचा आहे? मयंकवर की माझ्यावर? तूच ठरव. मला सांगा, मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचा गौप्यस्फोट तुमच्या घरी झाल्यानंतर तुमच्या घरच्यांच्या काय रिॲक्शन्स? पडसाद स्फोटांची मालिकाच चालू आहे. मला हे सगळं जरा डिटेलमध्ये सांगा. काय आहे? त्यांच्या रिॲक्शन्स कळल्या तर आपल्याला खूप क्लूज मिळणार आहेत म्हणून विचारलं. खरं तर सासूबाईंना हे सगळं खूप जिव्हारी लागलंय. त्या कधीच माझ्यावर संशय घेत नव्हत्या, म्हणजे नेहमीच माझ्या बाजूने बोलायच्या. पण आता त्या संतापाच्या इतक्या टोकाला पोचल्यात की घर सोडून जाण्याची भाषा करतायत. अच्छा. पण मला आश्चर्याचा धक्का बसला तो माझ्या सासरेबुवांकडनं. त्यांनीच तुम्हाला एक्सपोज केला आणि एखादी लढाई जिंकल्याच्या आविर्भावात ते होते आणि अचानक त्यांनी आता घुमजाव केलाय. घुमजाव म्हणजे? त्यांनीच घरातलं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केलाय. सामंजस्याने सगळ्यांना वागण्याचा सल्ला दिलाय. विचार करायला लावणारी प्रतिक्रिया आहे तुमच्या सासऱ्यांची. इवन आय वॉज सरप्राइज्ड. मला एक सांगा, ह्या सगळ्या रिॲक्शन्सचा अर्थ काय? विचार करून निष्कर्ष काढावे लागतील. तुम्ही अभयला सांगितलं कुणीतरी माणूस मला फोन करून त्रास देतात ते? हो, परवा फोनवर बोलणं झालं आमचं. मी कानावर घातलं त्याच्या. कशासाठी बाबा? कशासाठी म्हणजे काय? तुझा नवरा आहे तो, त्याला माहित असेल नको का? माहित असून काय करणार आहे तो? जर इतर कुठल्या बाईचा नवरा असताना आणि त्याला कळलं असताना तर तो आपल्या बायकोला धीर देईल आणि संताप करेल त्या माणसाचा जो फोन करतो. पण इकडे तसं नाहीये. अभयला संताप आलाय, पण त्या माणसाचा नाही, माझा. तुझा? का? त्याचं असं म्हणणं आहे की मीच त्या माणसाला रॉंग सिग्नल्स दिलेत म्हणून आता तो माझ्या मागे लागलाय. त्याला शोधून काढतो मी. लाव फोन, लाव त्याला फोन लाव. नको बाबा प्लीज, आता त्याला कॉल करू नका. जे बिघडले ते अजून बिघडेल. तो ऑलरेडी 2 पेग डाऊन आहे. या परिस्थितीत तुम्ही प्लीज बोलू नका त्याच्याशी. काय विक्रम, तू एवढ्या रात्री का फोन केलायस? आपण उद्या बोलूया. बाय. विक्रम प्लीज फोन ठेवू नकोस. हे बघ, जर तू फोन कट केलास तर मी तुला परत फोन करेन. हा काय वेडेपणा आहे अनु? हा विक्रम, वेडेपणा आहे. तू माझ्याशी नीट बोलतच नाहीयेस, माझ्याशी नीट वागतच नाहीयेस. विक्रम, माझी चूक झाली. मी मान्य करते. मी माफी सुद्धा मागितली आहे. विक्रम प्लीज असं करू नकोस, माझ्याशी बोल. हे बघ अनु, मी आता घरात आहे आणि रात्र झाली आहे. मला इथून नाही बोलता येत आहे. ओके प्लीज, आपण उद्या बोलूया. तू फोन ठेवा आता. ओके, उद्या बोलूया आपण. बाय. विक्रम. गुंतता